तुम्हाला मोठं मताधिक्य मिळतंय, मोठं लीड आहे आणि तुम्ही आता जल्लोष करताय, काय सांगाल? मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला बोललेलो, मतदारसंघामध्ये माझ्या जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की माझ्या जनतेने मला परत एकदा तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जे कोण काही उभे आहेत ते नामधारी आहेत, औषधासाठी आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला जी आज लीड दिसते, जी आता वाढतच चाललेली आहे, मला विश्वास आहे की अंतिम निर्णय जेव्हा पण निकाल जाहीर होईल, मी 50,000 प्लसच्या म्हणजे मतांनी मी निश्चित पद्धतीने निवडून येईल. माझ्या ह्या मतदारसंघामध्ये भगवा विरुद्ध फतवा हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि मुसलमान राज्यातून देशातून मुल्ले मौलवी आणले गेले, विविध फतवे काढले गेले. शेवटी जसं आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं, हे धर्मयुद्ध आहे आणि भगवा विरुद्ध फतव्याच्या लढाईमध्ये आमचा भगवा जिंकलेला आहे. राज्यात महायुतीला कुठेतरी गोल मिळताना पाहायला मिळेल. राज्यात महायुतीला हे आमचा भगवादारांचं ज्या पद्धतीने वोट जिहाद या लोकसभेच्या निमित्ताने करण्यात आलं, त्याचं चोख उत्तर आमच्या त्याचं चोख उत्तर आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने दिलेलं आहे. राज्यामध्ये हिंदुत्वादीच विचाराचं सरकार येणार आणि ते घासून नाही ठासून येणार, याचं उत्तम प्रतिबिंब आजच्या निकालामध्ये दिसत आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना पाहायला मिळतं. 100ही जागा त्यांना मिळत नाही. धर्मयुद्ध आहे, महाविकास आघाडी तर नाही, फतव्याचा सुपडा साफ होत असताना तुम्हाला दिसत आहे. आमच्या महाराष्ट्राचं DNA हे भगवा आहे आणि म्हणूनच परत एकदा मोठ्या मताने तुम्हाला भगवादारांचं राज्य आता ह्या 5 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्रात दिसणार. सिंधुदुर्गात तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रामुख्याने कुडाळ मालवणच्या मतदारसंघावर राज्याचं लक्ष होतं, मात्र आता तिथे निलेश राणे आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. मला विश्वास आहे, जसा मी बोललो होतो, आमच्या ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवणमध्ये निलेशजींनी जे गेल्या 2-3 वर्षामध्ये उभं केलेलं काम आणि वैभव नाईक यांनी जे काही त्यांची जी निष्क्रियता आहे ही आम्हाला सांगायची गरज वाटली नाही. वैभव नाईकला हरवण्यामध्ये त्यांच्याच घरातली एक अदृश्य शक्तीनी हे काम केलेलं आहे, जे आज नाही ते उद्या वैभव नाईकला समजेल. आम्हाला काही करायची गरज नाही. म्हणून जे काय आज निकाल लागलाय, मला विश्वास आहे या 3ही मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि भगवादारांचं राज्य परत एकदा राज्यात आणि आमच्या कोकणात दिसेल. कोकणात महायुतीला कुठेतरी कौल दिसतोय, ठाकरे सेना कुठेतरी कमजोर होताना दिसते. ते लोकसभेतूनच सुरू झालेलं. लोकसभेमध्ये एक पण जेव्हा ठाकरे किंवा त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यापिल्यांना मतदान मिळालं नाही. आम्ही पहिल्यापासून बोलतो, उद्धव ठाकरे जेव्हा इथे येतात, भिकारी प्रचार करतात, शिव्या शाप देतात, विकासाबद्दल काही बोलत नाही. आता लोकसभेनंतर 6 महिन्यामध्ये परत एकदा जनतेने त्यांना नाकारलेला आहे. म्हणजे पूर्ण कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेची सुपडा साफ होत असताना आपला जो दिसतोय, ह्याचं कारण आहे ते उद्धव ठाकरेचं घाणेरडं राजकारण. बाळासाहेबांचं मूळ हिंदुत्व विचार ज्या त्यांच्या मुलगा म्हणून त्यांनी जे नाकारलं, त्याचं चोख प्रतिउत्तर हिंदू समाजाने या निमित्ताने दिलेला आहे. बटेंगे हा नारा जो होता तो कुठेतरी आता हिंदू समाज जो आहे तो आत्मसात करताना पाहायला मिळतोय का? हिंदू समाजाने एक है तो सेफ है, जो आमच्या मोदीजींनी दिलेला नारा, धर्मयुद्ध जे आमच्या देवेंद्रजींनी जे सांगितलेला तो विषय, त्याचा अतिशय चांगला विचार आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने केलेला आहे. यापुढे ना राज्यामध्ये 5 वेळा भोंगे वाजायला देणार, ना ते लव जिहाद लँड जिहादची नाटकं चालायला देणार. आता इथे फक्त भगवादारांचं राज्य तुम्हाला दिसणार. ऑल इंडिया फोरमने तुम्हाला अटक करा असं म्हटलं होतं, त्यांना काय माहिती? ऑल इंडिया उलमा फोरम बिरम काय ते हे नाटकी जे विषारी साप आहेत, त्यांना सांगतो की आता फक्त हा निकाल संपून दे. नाही दाढी खेचून ढुंगण्यावर वस्त्रे फिरवले ना तर नावाचं भगवादारी नाही.